ठिकाणी किती SC ST त्यामुळे सातत्याने भूमिका मांडली। 50% पेक्षा जास्त सुद्धा आरक्षण दिलं गेलं पाहिजे ही सुद्धा भूमिका मांडली। प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका मांडली। आणि ज्यावेळेला एका विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला की तुमची भूमिका काय आरक्षणाबद्दल आहे, त्यावेळी त्यांनी सांगितलं की जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आरक्षण झालं पाहिजे आणि ही न्यायाची भूमिका आम्ही मांडत आहोत असं त्यांनी सांगितलं। पण त्या भूमिकेला विपर्यास करून खोटं बोलण्याची जी भाजपाची सातत्याची सवय आहे ते खोटं बोलण्याचं काम भाजपा करत आहे। आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जर काय बघितलंय तर आता जननायक राहुल गांधीजी यांना जीवे मारण्याची धमकी काही लोकांनी दिलेली आहे। जीवे मारण्याची धमकी दिली आणि ते पण भाजपाच्या माजी आमदाराच्या माध्यमातून ती धमकी देण्याचं काम झालेलं आहे। जसं तुमच्या दादीला उडवलं तसं तुम्हाला उडवू ही भाषा करण्याची झाली। सन्माननीय राहुल गांधीजी हे संसदेमधले विपक्षाचे नेता आहेत आणि सातत्याने ते भूमिका मांडत असतात आणि अशा वेळेला एका धमकी देण्याचं काम भाजपाच्या आमदाराच्या वतीने होत असताना केंद्रीय गृहमंत्री चूप आहेत, देशाचे पंतप्रधान गप्प बसलेले आहेत। आणि म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून आमची मागणी आहे की तेजेंद्र सिंग बारवा यांना त्या ठिकाणी त्वरित अटक व्हावी, त्यांच्यावर कारवाई व्हावी। भाजपाची या संदर्भामधली भूमिका काय, अशा तऱ्हेने धमकावण्याचं काम भाजपा सातत्याने करत असेल तर त्याच्यावरती कारवाई होण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून आज आम्ही सांगत आहोत की जननायक राहुल गांधी यांना जर कोणी जीवे मारण्याची धमकी दिली तर त्यांना त्या ठिकाणी अटक आणि कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि जोपर्यंत ही कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही लढाई लढण्याचं काम करणार। संकेत बावनकुळेवरती FIR नाही, परंतु राहुल गांधींच्या एका विधानावरती संपूर्ण महायुती जी आहे ती आक्रमक झालेली आहे। नाही, तेच तर संकेत बावनकुळेची गाडी आहे, स्वतः वडिलांनी मान्य केलेलं आहे। त्या गाडीच्याकडून ऍक्सिडेंट झालाय, त्याचं CCTV फुटेज आलेलं आहे। पण दुर्दैवाने अजूनही संकेत बावनकुळेवर कुठल्याही तऱ्हेचे FIR च्या मध्ये जे नोंद नाही, त्याच्यावर कारवाई नाही। जेव्हा की त्याने त्या दिवशी ड्रिंक घेतलं याचे पुरावे पण झालेले आहेत। त्या गाडीमध्ये कोण बसलं हे सुद्धा सादर झालेलं आहे। पण दुर्दैवाची गोष्ट आहे आणि जे राहुल गांधींच्या बद्दल ते करतायत ते कुठल्या आधारावर करतायत? ज्या वेळेला राहुल गांधीजींनी ज्या वेळेला भूमिका मांडली ती नेहमी जातीनिहाय जनगणनेची मांडली। 50%च्या वर आरक्षण गेलं म्हणजे ती भूमिका मांडली, मनोफेस्टोमध्ये ती भूमिका मांडली। भाजपाला खोटं बोलायचं ही सवय लागलेली आहे।